आता रेग्युलर आपण जे काही म्हणजे आपले जे पावडर असतात समजा M45 किंवा मोरचूद वगैरे, आपली नेहमीची पद्धत काय असते, एक तर आपण बादलीत कालवत होतो, नसेल तर इथं एखादं फडकं किंवा साडीचं म्हणा किंवा दुसरं एखादं कॉटनचं असेल तर त्यात ठेवतो आणि त्यात पावडर टाकून परत आपण हलवतो. मग कसं असतं, एखाद्या वेळी जर तुमचं वारं सुटलं किंवा एकदम जर पावडर लाईट असली तर काय असते, ते पाणी तुम्ही अचानक सोडता त्यावेळी पावडर त्यातलं थोडी वेस्टेज होते, थोडी बाहेर पडते किंवा बार्डीतून परत ह्यात उचलून टाकताना तुमची थोडं म्हणजे टाकीच्या आउटसाईड जातं. हे होऊ नये म्हणून आपण IAS सिस्टीमला ऑटोमॅटिक म्हणजे पावडर मिक्सरचे अटॅचमेंट दिलं आहे. आता यात आपण असं केलेलं आहे की बायपासच्या लाईनला हा डबा दिला आहे. मग हा प्रत्येकाच्या ॲप्लिकेशननुसार लहान मोठा असू शकतो म्हणजे पावडर. आता या जनरली 1 किलो पावडर बसते, त्यात पावडर टाकायची आणि त्याच्यानंतर हे टोपण बंद केलं की हा बायपासचा वॉल चालू करायचा. त्यात पावडर तुमची मिक्स होईल. त्याच्यानंतर त्याच्या आतून म्हणजे पावडरचा जो काही पावडरीत जे का जे असं कचरा असतो तो यातून जाणार नाही, तर आपण एक्सटर्नल फिल्टर दिलेला आहे टोपणाच्या खाली. त्याच्यानंतर आता आपलं कसं असतं, जनरली आपण बायपासनं ची एवढी ताकद नसते, म्हणजे 50 LPMच्या STPला जर बायपासची पाईप म्हणजे रिटर्नची पाईप अशी सोडली आपण, त्यात तेवढी ताकद नसते की 250 लिटरची पूर्ण टँक तळातून हलवण्याची. आता जनरली जर तुम्ही 10 लिटरची बादली घेतली आणि त्यात 10 लिटर पाणी भरलं आणि परत तुम्ही औषध जर टाकलं, तर त्यात कसं होतं की खालच्या 2 लिटरमध्ये 2 लिटरच्या पोर्शनमध्ये तुमचं औषध तळाला जमा होतं. पण वरच्या जे काय 8 लिटर आहे ते तसं म्हणजे खालच्या 2 लिटरमध्ये औषधाचं पर्सेंटेज जास्त राहतं आणि वरच्या 8 लिटरमध्ये कमी राहतं. हे सेम आहे, तेच असंच हे आपल्या 250 लिटर टाकीमध्ये होतं. ते न होण्यासाठी आपण हे टँक मिक्सरचे अटॅचमेंट दिलेलं आहे प्रेशर लाईनलाच. त्यामुळे काय होतं की तुमचं जे एक्सेसिव्ह प्रेशर बायपास थ्रू वेस्ट जायचं त्यात होणार नाही. तुमचं 5 ते 10 प्रेशरचं जे काही रेंज आहे, तर हा टँक मिक्सर यूज करणार. ह्या टँक मिक्सरची रेंज मिनिमम म्हणजे मॅक्झिमम 40 फूट राहते, असं जर तुम्ही बाहेर काढून हा जर धरला. त्यामुळे काय या कॅपॅसिटीला पूर्ण तळातून औषध हलवलं जातं आडवं. त्याच्यानंतर आधी तुम्हाला प्रेशर कंट्रोल करायला खाली यावं लागायचं. आता ह्या सिस्टीममध्ये आपण प्रेशर कंट्रोल अटॅचमेंट डायरेक्ट हातात दिलेलं आहे. इथं वरती एक प्रेशर गेज दिलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला जे काही प्रेशर लावायचं आहे ते थोडं जास्त खाली ॲडजस्ट करायचं आणि त्याच्यानंतर इथल्या वरच्या कॉलवर तुम्हाला प्रेशर कंट्रोल आणि ते प्रेशर गेज दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता GAच्या वातावरणात संध्याकाळी आपण GA मारतो त्यावेळी आता LED वगैरे जोडायचं. मग त्याचा प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नाही की बाबा ट्रॅक्टरला जावा, ते गावा भागात जाऊन जोडून आणा. त्यामुळे हे अटॅचमेंट आपण डायरेक्ट ह्यालाच दिलेलं आहे आणि नटबोल्ट सिस्टीम केलेलं आहे. तुम्ही नको असेल तरी ही सिस्टीम पूर्ण काढून ठेवू शकता. त्याच्यानंतर आता एखाद्याची म्हणजे कसं भाजीपाला वगैरे असतो किंवा काळी जमीन असते, पावसाळ्यात तो तिथं ट्रॅक्टर चालवू शकत नाही. ट्रॅक्टर जर ऑक्स वगैरे जर असं म्हणजे हेवी ट्रॅक्टर जर असले तर ते काळ्यामध्ये चालू शकत नाही. त्यावेळी तो गन पाईपनं औषध मारतो. मग ही आपण गन पाईप गुंडाळण्यासाठी अटॅचमेंट दिलेलं आहे. म्हणजे हे आता तुमच्या रिक्वायरमेंट नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. आणि किंवा एखाद्याची दोरी असते शेवटला 15-30 फूट औषध मारायचे आहे त्याला. मग त्यासाठी आपण कुठं करतो, एक तर टँकवर टाकतो किंवा पुढे ट्रॅक्टरवर ठेवतो. ती अरेंजमेंट सिम्पल व्हायसाठी हे आपण हे मेकॅनिझम दिलेलं आहे. आणि एखाद्याला असतं की बाबा हीची मला काही गरज नाही, तर आपण हे काढूनही ठेवू शकतो. हे सगळं नट बोल्ट अरेंजमेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता ग्राफ्टिंग किंवा तणाला औषध मारण्यासाठी हे आपण अटॅचमेंट दिलेलं आहे. ही पुढे मागे म्हणजे XY Z या तिन्ही डायरेक्शनला मूव्ह होऊ शकते. हे इथं गन आपण जोडू शकतो. त्यामुळे ग्राफ्टिंगला किंवा तणाला औषध मारण्याचा खर्च कमी होऊ शकतो. आता मेन 250 लिटर जोडायचा ड्रॉबॅक म्हणजे काय की हे जोडायला व काढायला तुम्हाला मिनिमम 2 माणसं लागतात. आता आपण हे स्टँड अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की म्हणजे 4ही पायाला सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळं कसं आहे, एखादा जर नवीन ड्रायव्हर असला आणि तो फुल स्पीडमध्ये जर रिटर्न आला आणि 4 सिंगल पाय असते तर ते कसं पाय दुमडण्याची भीती राहते. पण हे आपण खाली बेस स्ट्रक्चर दिलंय त्यामुळे इथं दुमडण्याची शक्यता राहत नाही. आणि परत पुढची टॉपलिंग काढण्यासाठी तुम्हाला एखादा माणूस मागे येऊन ते पूर्ण युनिट उचलावं लागतं. पण ह्यात हे करावं लागत नाही. आपण ही जॅक सिस्टीम दिलेलं आहे, खाली एक लिंकेज दिलेला आहे म्हणजे जॅक निसटू नये. आणि हे जर तुम्ही 2 पंप केला तर आता तुम्ही पाहू शकता की पूर्ण युनिट वर उचललं जातं. त्यामुळे इथला जो तुम्हाला जे 250 लिटर जोडायला 2 माणसं लागायचे त्याची आता इथं काही गरज नाही. तुम्ही हे एका माणसावर पूर्ण करू शकता. हा आपण ॲल्युमिनियमचा ॲडजस्टेबल फॅन दिलेला आहे. त्यात तुम्ही ब्लेड म्हणजे एक्सटर्नली तुम्हाला पूर्ण फॅनच्या आत जावं लागणार नाही. तिथं तुम्ही एक सिंगल स्पॅनर घेऊन हे तुम्ही फॅनचे ब्लेड ॲडजस्ट करू शकता. त्यामुळे तुम्हाला इथं येणारा एअरचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी जास्त करता येतो. त्यामुळे इथली आपली गिअर बॉक्सची जी गरज होती ती ह्या ॲडजस्टेबल फॅननं ती तुमची गरज इथं कमी करून दिलेली आहे. आता कसं होतं की
म्हणजे आपलं हे लाईटचं शेड्यूल्ड जर म्हटलं तर 8 तास आपल्या शेतकरी वर्गासाठी हे 8 तास 3 फेज लाईट मिळते. त्यावेळी कसं होतं, एखाद्या वेळेस पाण्याची तुम्हाला अडचण येते की पाणी 10 ते 15 फूट खोलीवरनं काढावं लागतं. आपण याला असे अटॅचमेंट केलेले आहे की एक सिंगल कॉक जर तुम्ही फिरवला आणि नुसता फक्त ट्रॅक्टर चालू करायचा, तुमची जी काही टँक आहे ती ह्या एसटीपी थ्रूच भरली जाईल. त्याची कॅपॅसिटी, हाईट उचलण्याची कॅपॅसिटी एक 15 ते 20 फूट राहते.